नमस्तो. नमस्तो नमस्तो. आम्ही आज खुश असतो. बरोबर जीत बरे. फायनली KKRने त्यांच्या IPL 18 ची सुरुवात एका विन सोबत केलेली आहे. जनरली असं होतं की जी विनिंग टीम असते त्यांना पहिली विन मिळायला थोडासा त्रास होतोच. आणि IPL ची हिस्ट्री आहे, मुंबई इंडियन्स सोडून कुठलीच डिफेंडिंग चॅम्पियन्स आतापर्यंत चांगले खेळलेले नाहीत. मुंबई इंडियन्सनेच ते एकदा अचीव केलं होतं 19 नंतर 20 जेव्हा ते IPL जिंकले होते. तो तुमको हर मैच में मुंबई इंडियंस को बीच में लाने का ही रहता है क्या? हाँ ना, अभी है इतनी अच्छी टीम, किधर गया बेचारा हमारा रोहित नहीं है इधर यार. रोहित औदा कमाना पड़ता है, औदो कमानो पड़तो है. अरे राजस्थानी हो गया. 5 IPL रोज एक एक कॅरेक्टर करावं लागतं. 5 IPL ट्रॉफी ऐकलेस कसं असतं? 5 IPL ट्रॉफी माहिती आहे तुम्हाला? कसं माहिती आहे ना. कसं काय? कोलकाता फॅन असू डॅम ब्रो. सॉरी, ते आपलं चेन्नई आलं पाहिजे. ठीक आहे. कसं वाटली मॅच? मजा आली? काय वाटलं? अपेक्षा काय होत्या? झाले का फुलफिल? सिंपल मॅच था. सिंपल मॅच होती. म्हणजे एक बाकीच्या मॅचेस मध्ये जेवढा स्कोर होतोय त्या मानाने तर आज असं वाटलं की बॉलिंग पिच होतं. ऍक्च्युली की खूप चांगला पिच होता, स्पिनर फ्रेंडली पिच होता. आणि म्हणजे बेसिकली जो मुंबई चेन्नई मॅचच्या वेळेस जसा पिच होता सिमिलर पिच होता की स्पिनर्स खूप डॉमिनेट करत होते मॅचला. आणि सुरुवातपासून जर बघितलं गेलं तर राजस्थान रॉयलनी जेव्हा बॅटिंगला आले तर जयस्वाल आणि सॅमसन दोघं सुद्धा असं इंटेंटनी खेळू नाही शकले. की एक जनरली ते दोघं सुद्धा खूप अग्रेसिव्ह प्लेअर आहेत. जसं इंडियासाठी पण सॅमसन जेव्हा खेळतो की त्याचं ते जो मीम झालता की 0 किंवा 100 वाला, तर मग त्या दृष्टीने तो तसं परफॉर्म नाही करू शकत आहे फॉर सम रिझन. आणि जयस्वालनी पण दोन्ही मॅचेसमध्ये खूप डिसअपॉइंटिंग स्टार्ट मिळाले. जेव्हा पूर्ण मॅचच्या दृष्टीने बघितलं तर ते ॲटलिस्ट डिसेंट खेळले, बट स्टार्ट चांगले होऊ शकले असते. आणि एवढं तर बांगलादेश तक नाही तर बंगाल तक बी नाही. बंगाल काय बंगाल प्लग. आणि एवढं तर दिसले की जे टीम पॉवर प्ले मध्ये चांगले खेळते तीच जिंकेल. सगळ्यात डिसअपॉइंटिंग तर मला हेच वाटतं की रियान पराग कुठल्या फ्रँचायझीचा कॅप्टन कसं काय असू शकतो? असू शकतो, चालतं. तर श्रेयस अय्यर असू शकतो, तर रियान पराग पण असू शकतो. श्रेयस अय्यर तर चांगलाच खेळतोय ना सध्या. आज थोडं चांगला खेळला. तर एवढं वाईट वाटलं का तुम्हाला कोलकाता फॅनला? तुम्हाला सोडून गेलं म्हणून तुम्ही हेटर बनलायत का त्याचे? आता श्रेयस अय्यर मला कधीच नाही आवडायचा. अरे वो मोमता दीदी का फोन आ रहा है. मोमता दीदी क्या बोलते? रंबा रंबा तंबा तंबा खंबा खंबा. एकच. येस. काय घेतोय हनकर? रसगुल्ला 1 प्लेट. सारे मिलके हमको पागल बना रहे. जिंकल्यामुळे वा वा. नाही तसं आम्ही रोजच खातो. आम्ही सौंदेशी माणूस आहे ना. रियान परागचं इन्क्लुजनच मला नेहमी क्वेश्चनेबल वाटतं. रियान पराग एका IPL फ्रँचाईजचं कॅप्टन असणं हे तर माझ्यासाठी एकदम म्हणजे तो असा प्लेअर आहे की त्याला खाऊन थुकला पाहिजे पान पराग. पण त्याला आपण लोक चावतच बसलोय कधीपासून. वा 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 वा, नाईस वन नाईस वन. आणि एक दिलासाची गोष्ट म्हणजे अशी होती की तेव्हा फिल सॉल्टने एवढं कुचऱ्यासारखं मारलं वरुण चक्रवर्तीला, त्यानंतर आज फायनली त्याची मिस्ट्री परत मिस्टिरियस बनली. आणि त्यांनी फक्त 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 2 विकेट काढले, म्हणून मनाला थोडी तसल्ली भेटली ॲज अ इंडियन फॅन. त्यांनी आज स्वतःसोबत मिस्ट्री करून आज मीच विचार नाही करत मी काय टाकतोय. छान बॉलिंग टाकली त्यांनी. आणि मेन म्हणजे जे स्पिन डिओवाला विषय होता की ज्याच्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या एकच मॅच झाली आता, पण ते असं खूप स्ट्रॉंग वाटले. कारण का त्यांचा जो स्पिन अटॅक आहे की त्यांचे 12 ओव्हर सॉर्टेड आहेत, एकदम सॉर्टेड एकदम. जडेजा, अश्विन आणि तिसरा कोण आहे? चांगलं स्पिन बेस आहे त्यांचा. सो त्यांना असं गरज नाहीये. कमेंट सेक्शन आम्हाला माहिती आहे वायफाय बंद आहे. सो तशाच दृष्टीने सेम ह्यांची सुद्धा स्थिती आहे की ह्यांनी जेव्हा आज मोईन अलीला पण परत आणलं तर मोईन अली आणि ह्यांनी मिळून एकदम पूर्ण मॅच एकदम एका मोमेंटला चोक करून टाकली की तिथून मग फ्रीली रन्स नाही काढता आले. आणि ॲज ऑलवेज राजस्थान रॉयल्सची मिडल ऑर्डर काय परफॉर्म नाही करू शकली.
आणि जर कोलकाताचं बोलायला गेलो तर डिकॉक काय खेळ आहे, वा मजा आली एकदम. त्याचे पीक मुंबई इंडियन्सचे दिवस आठवले जेव्हा मुंबईसाठी खेळत मुंबई प्लग जेव्हा मुंबईसाठी खेळत असताना जेव्हा तो रोहित पगलू तर खूप भारी तर खेळला, मस्त मजा आली बघायला. आणि रन चेसच्या पूर्ण कंट्रोलमध्ये होते त्यांनी आणि 8 विकेटनी खूप इझी मॅच जिंकलेत, खूप इझी मॅच जिंकलेत. आणि जो एक प्लेअर आहे जो मला आता जसं के एल राहुल हेट होता माझं ॲज ऑलवेज, तसं रहाणे सुद्धा मला एकदम असं थोडा अनडिझर्विंग T20 प्लेअर वाटतो. क्यू शॉपजी क्यू म्हणजे कसं आहे की मला भीती शॉपजी यार भाऊ, मी तुला बोललो ना माझं नेपाळ निघून जात बंगाली बोलायच्या नादात. क्यों बाबू मोशाय शुभ हॅलो. क्योंकि मुझे ऐसा लगता है की जसं एक IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडूनच दिनेश कार्तिक थोडा बरा खेळला होता आणि त्याला वर्ल्ड कपला घेऊन गेलेले आणि वर्ल्ड कप मध्ये त्यांनी पूर्ण माती करून टाकली, एकदम पातळ गेलं त्यांनी सगळं, म्हणजे त्याच्यामुळे आपण नॉकआउट झालो हेच मी मानतो. आणि ते अफेअर करण्यात बिझी होता ना दिनेश कार्तिक काय अफेअर केलं रे, दिनेश कार्तिक सोबत झालं होतं डिप्रेशन मध्ये होता तेव्हा नव्हतं डिप्रेशन मध्ये, जाऊ दे डोंट डायग्रेस. तर सिमिलरली मला असं खूप भीती वाटते जेव्हा पण कोण असा वयस्कर प्लेअर चांगला खेळायला लागतो जो असा T20 स्पेशलिस्ट नाही. मला असं वाटतं की हे लोक वर्ल्ड कप स्क्वॉड मध्ये त्याला टाकून देतील आणि मला अजून एक असं यस्टरडेज प्लेअरमुळे वर्ल्ड कप हारायचं नाही. आणि पुढचा T20 वर्ल्ड कप पण इंडियामध्ये, इंडियात असताना वर्ल्ड कप हारलं की ते जे दुःख होतं ते लवकर मूव्ह ऑन होता येत नाही आणि ते मला राहण्यामुळे नको आहे, म्हणून मला राहणे आवडत नाही. टीम मध्ये नाही राहणे आणि वयस्कर प्लेयर्स सोबत जिंकायला काय 2011 आहे का? ओ डॅम थाला पगलू. ठीक आहे, अजून काही स्पेशल पॉइंट तुझ्यासाठी की टेक अवे काय वाटतंय तुला, अजून काय बेटर करू शकतात KKR पुढच्या मॅच साठी किंवा काही तुझे ऑब्झर्वेशन्स होते का? नाही बाकी टीम वगैरे चांगले खेळते. मला वाटतं शाहरुख खान जरा काय म्हणतात त्याला इन्व्हॉल्वमेंट त्याची बेटर होऊ शकते. त्याचे जे हावभाव असतात तिकडे बाहेर बसून एकदम असं वाटत नाही की तो ओनर आहे, असं वाटतं की ओनरचा मित्र आहे आणि आपल्या मित्राची टीम म्हणून आपल्याला रोज मॅच बघायला यावं लागतं. व्हेरी इंटरेस्टिंग टेक. काल कसं पंजाबच्या वेळेस तो खूप प्रीती झिंटावरती सिम करत होता, सनरायझर्सच्या वेळेस काव्या मरांवर करतो, मग त्याला असं वाटत असेल जरा की शाहरुख खान मस्त मज्जा नाही घेते. काय करू शकतो, वय झालं त्याचं आता थोडं. ते काय पोरग परत गावलंय वाटतं ड्रग्ज. कमिंग बॅक टू द प्रेडिक्शन्स, सनरायझर्स हैदराबाद वर्सेस लखनौ सुपर जायंट्स, कोणाच्या साईडने? आतापर्यंत तुझे आणि कौस्तुभचे सगळे प्रेडिक्शन्स बरोबर आलेले आहेत, माझे तिन्ही प्रेडिक्शन्स चुकलेले आहेत. सो ह्या वेळेस मला वाटतं सनरायझर्स जिंकतील, माझं प्रेडिक्शन यावेळेस बरोबर. हैदराबाद शक्यच नाही. आता बिर्याणी जरी आपल्याला लखनौ आवडत असली पण टीम आपल्याला हैदराबाद आवडते. वा, हैदराबादी दम बिर्याणी नो गारवा लखनौ बिर्याणी प्रमोशन, पुणे लोकल प्रमोशन. तर ठीक आहे, म्हणजे असं थोडक्यात कौस्तुभ असता तर त्याला पण तेच वाटलं असेल की सनरायझर्सच जिंकेल, कारण का सध्या ते जशी बॅटिंग करतायत एक त्रासच होतो जरा दुसरे कोण येणार असतील त्यावरून. आहे पण त्यांची होम मॅच, म्हणजे परत 2.5-3 नंतर होतील. म्हणजे आपल्याला खूप मजा येते जेव्हा ते खेळतात मग नंतर आठवल्यावर वाईट वाटतं की आपल्यासोबत पण त्यांचे. सो ठीक आहे, बघूया. म्हणजे टेक्निकली कोणाचा राग काढतायत ते लोक? 300 करायचे तरी त्यांना, त्यांचं असं 300 झाले. ठरवलंय का त्यांनी गोल? त्यांच्या टीम मीटिंग मध्ये एकच डिस्कशन होतं, 300 बाय 300 बस. अब की बार 300 पार बस. मे 2024 PTSD मोदीजी. मोती पगलू. ठीक आहे. आणि IPL आता खूप चांगली रंगत पकडत आहे, तर एक बेसिक छोटासा एक सेक्शन इंट्रोड्यूस करूया आपण, ज्याच्यामध्ये आपण ट्रिव्हियाज पाहू की आपलं IPL नॉलेज किंवा IPL आपण लहानपणीपासून किती फॉलो करत आलोय, आपल्याला काय माहितीये, किती माहिती आहे IPL बद्दल. मे बी त्याच्यामुळे काहीतरी नवीन पण शिकायला भेटू शकतं किंवा असं वाटू शकतं की अरे ते किती ऑब्विस होतं पण मला सुचलं नाही. ठीक आहे, तुम्हाला असं वाटू शकतं आम्ही लॅपटॉप मध्ये बघतोय पण मी बघत नाही. ठीक आहे, तर चष्मा पण काढून मला दिसणार पण नाही. तर सगळ्यात पहिला प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की
विचार. कुठला इंडियन प्लेअर होता पहिला धोनी. ज्याला IPL मध्ये ऑरेंज कॅप मिळाली होती? ऑरेंज कॅप. हा. तसं बघितलं तर खूप ऑब्विस आन्सर पण आहे, पण तसं बघितलं तर मला वाटत नाही की तुला ते उत्तर सुचणार आहे. ऑप्शन्सची गरज पडेल का तुला? म्हणजे असं बेस्ट बॅट्समन म्हणून आपल्याला तर इंडियन क्रिकेट गॉड एकच माहिती, पण T20 गंभीर. नाही, अजून गेस कर, अजून एक गेस कर. हा. त्याच्यासोबतच त्याचं असोसिएशन खूप होतं. सहवाग. चुकलास. सचिन तेंडुलकर हेच खरं उत्तर होतं त्याचं. साला पहिले गेस केलं होतं गॉड. अरे पण तो किती स्लो खेळायचा सर. पण ते सगळं स्लो खेळायचे का? एक IPL ला त्याने ठरवलं होतं ना की आपण खूप रन फॉरगेट करून टाकायचं. त्यात पण 6 नसतील जास्त, 4च जास्त असतील. टेक्निकली साऊंड प्लेअर. तेव्हा 150-200 रन पण खूप वाटायचे ना, प्लेअर घाम सुटायचा टीम. आता जसं आजच्या मॅच मध्ये ते एकदम त्यांचा लो स्कोरिंग मॅच होती ती त्यावेळेची हायेस्ट स्कोरिंग मॅच असायची. अनबिलिव्हेबल. हा आता तू 150 म्हटलं मग ठीक आहे, असं वाटतं की ठीक करू शकतो. म्हणजे आम्ही टर्फवर करतोच. टर्फ बघलो. वा. आणि नेक्स्ट क्वेश्चन. येस प्लीज. हा वाला खूप ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण का एक असा मोमेंट होता ज्याच्यामुळे खरं मॅच बद्दल नाही, मॅच बद्दल आहे. एक असा मोमेंट होता ज्याच्यामुळे खरं IPL ला त्याचं नाव भेटलं, आणि जर ती इनिंग झाली नसती तर असं काही झालं नसतं. तर एकदम लगांची स्टोरी वाटते. ते IPL मधलं म्हणजे लगन आहे का? तर तुला काय वाटतंय IPL हिस्ट्रीतलं, तुला काय वाटतं नाही, फॅक्ट आहे म्हणून खरं, IPL मध्ये हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर कुठल्या प्लेअरचा आहे? हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर. आणि हा रेकॉर्ड असा रिसेंटलीच तुटलाय. रिसेंटली म्हणजे 2-3 IPL आधी तुटलाय. हो. त्याच्या आधीपर्यंत जो रेकॉर्ड होता तो 2008 पासून एकाच माणसाकडे होता, आणि खूप रिसेंटली, म्हणजे रिसेंट नाही टेक्निकली. 2 नाव येतात मला. एक तर क्रिस गेल, नाहीतर मॅकॅलम. बरोबर, दोन्ही पण बरोबर नाव आहेत तशी टेक्निकली. सो पण तू म्हटलं एकच होता ना टेक्निकली, कारण का जो पहिला ज्याच्यामुळे ऍक्च्युअली IPL फेमस झालतो ती सगळ्यात पहिली KKR वाली मॅच ना. त्याच्यामध्ये मॅकॅलमनी ठरवलेलं त्याच्यामध्ये मॅकॅलमनी ठरवलेलं की आज दाखवतोच कसं खेळतात. काय मारला होता रे, एवढा केला, कुत्रा केला होता त्याने समोरची. मला तर समोरची टीम पण नाही आठवते, एवढा मारला होता. तर होती ती RCB होती काय. पण हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जो आहे तो आता करंटली होल्ड करतो क्रिस गेल. मग 4 वर्ष आधी रिसेंटली नाही झालं ते ब्रेन फार्ट. ते 2013 मध्ये झालं होतं, जेव्हा त्यांनी पुणे वॉरियर्स इंडियाच्या अगेन्स्ट मध्ये 175 मारले होते एका टीम. खूप वाईट वाटतं की पुण्याच्या टीम सोबत असं झालं, पण तो क्रिस गेल होता. पुणे बंद झालं. बाई तुम्ही पोहेच विकत दुपारी बंद राहा, मॅच बीच नका खेळू. क्रिस गेल प्लेअरच असा होता की तो एक दिवशी खेळला की तो अख्खी टीम एवढे रन्स एकटाच करून टाकायचो, ते गरजच नाही पडायची दुसऱ्याला खेळायला. चले तो वेस्ट इंडिज तक, नाही तो वेस्ट बेंगाल तक भी नाही. वा वा वा. चला, ह्याच मोडवरती आपण आपला हा व्हिडिओ इथेच थांबवूया. आणि प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, होऊ शकलं तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि तुमच्या प्रतिसादाने आम्हाला प्रोत्साहित करा की आम्ही असेच व्हिडिओ कॉन्टेंट अजून बनवत राहू.